पाकिस्तान अतिरेक्यांनी 27 अशा निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेण्याचं काम केलेलं होतं। त्याला चोख असं प्रत्युत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं 7 मे रोजी केलेलं आहे। पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून 100पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे। 2 दिवसामध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या, पाकिस्तानला नामोहरम करायला लावणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। पाकिस्तान अतिरेक्यांनी 27 अशा निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेण्याचं काम केलेलं होतं। त्याला चोख असं प्रत्युत्तर देण्याचं काम ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलानं 7 मे रोजी केलेलं आहे। पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून 100पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम आपल्या सैन्य दलाने केलेलं आहे। आणि प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे की हे नया भारत आहे, यापुढं कशाही पद्धतीचा असला टेरर अटॅक आम्ही सहन करणार नाही। कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याची पुनरावृत्ती होईल, ती युद्धामध्ये त्याचं पुनरावर्तन होईल असं प्रधानमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे। 2 दिवसामध्ये पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या, पाकिस्तानला नामोहरम करायला लावणाऱ्या आपल्या भारतीय सैन्याचं अभिनंदन करण्यासाठी, कौतुक करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे। ज्याच्यामध्ये आबाल वृद्ध सर्व संस्था, संघटना, तालीम संस्था, बचत गटाच्या महिला, माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत आणि भारतीय सैन्याला आधार देण्याचं आणि त्यांचं समर्थन करण्याचं काम कोल्हापूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी आज केलेलं आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।